स्पेक्ट्रम, बरोबर. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केलं ऍक्शन स्पेक्ट्रमचं. ठीक आहे, ऍक्शन स्पेक्ट्रम. आणि दुसरा एक डिस्कशन केला आपण ते म्हणजे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम तर काय असतं ऍक्शन स्पेक्ट्रम, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ज्या प्लांट जे असतात ते रेड रिजन मध्ये, रेड स्पेक्ट्रम मध्ये आणि ब्ल्यू स्पेक्ट्रम मध्ये जास्त लाईट ऍब्सॉर्ब करतात, बरोबर. ब्ल्यू आणि रेड स्पेक्ट्रम मध्ये प्लांट जे असतात जास्तीत जास्त लाईट जे असतात ते ऍब्सॉर्ब करतात. मग हा जो स्पेक्ट्रम आहे याला म्हणतो आपण काय, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ठीक आहे. आणि ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये जास्त लाईट ऍब्सॉर्ब करत असतील तर ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये फोटोसिंथेसिस सुद्धा जास्त होणार आहे, कळलं ना. फोटोसिंथेसिस सुद्धा या रेंज मध्ये काय होईल, फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा कसा असेल, जास्त असेल या रेंज मध्ये, कळतंय. म्हणजे फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा या रिजन मध्ये जो असणार तो जास्त असणार आहे. याला म्हणतात काय, ऍक्शन स्पेक्ट्रम, कळतंय. म्हणजे पहा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ऍक्शन स्पेक्ट्रम काय आहे. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ऍक्शन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये प्लांट जे असतात सनलाईटला जास्त ऍब्सॉर्ब करतात. मग या रिजन मध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे ऍक्शन जास्त असेल, या स्पेक्ट्रमला म्हटलं आपण काय, ऍक्शन स्पेक्ट्रम. ऍक्शन स्पेक्ट्रम मध्ये आपण कंपॅरिझन करतो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रमचं कोणाबरोबर, म्हणजे रेट ऑफ फोटोसिंथेसिसचं ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम बरोबर कंपॅरिझन केलं जातं. ते आपण डिस्कस केलं होतं ऍक्शन स्पेक्ट्रम. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट सुद्धा लास्ट लेक्चर मध्ये डिस्कशन केलेला आहे. क्लोरोप्लास्ट जो असतो त्या क्लोरोप्लास्ट मध्ये आउटर मेम्ब्रेन असते, ठीक आहे. त्यानंतर एक इनर मेम्ब्रेन असते क्लोरोप्लास्ट मध्ये. त्यानंतर त्यामध्ये असतात थायलाकॉइड मेम्ब्रेन, या थायलाकॉइड मेम्ब्रेन, बरोबर. या ज्या थायलाकॉइड मेम्ब्रेन असतात एकावर एक असतात. आणि या थायलाकॉइड मेम्ब्रेनला आपण म्हणतो एकावर एक ज्या बसलेल्या असतात त्यांना म्हणतो आपण ग्रॅना, बरोबर. हे असतं ग्रॅनम, ग्रॅनम किंवा याला म्हणतो आपण ग्रॅना. आणि ग्रॅनम किंवा ग्रॅना एकमेकांना कनेक्टेड असतात थ्रू द लॅमेले. या लॅमेलेला म्हणतो आपण स्ट्रोमा लॅमेले, स्ट्रोमा लॅमेले म्हणतो आपण याला, ठीक आहे. हा झाला स्ट्रोमा लॅमेले. आणि एकावर एक हे थायलाकॉइड जे असतात ते प्रेझेंट असतात, असे एकावर एक थायलाकॉइड प्रेझेंट असतात, ठीक आहे. मग आता ग्रॅनम दिसतं तुम्हाला, स्ट्रोमा लॅमेले दिसतात, एकावर एक थायलाकॉइड जे असतात ते प्रेझेंट असतात. आणि हे जे असतात हे ग्रॅनम जे असतं, ग्रॅनमच्या आतमध्ये जी रिॲक्शन होत असते त्या रिॲक्शनला म्हणतो आपण लाईट रिॲक्शन. आणि हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण स्ट्रोमा. स्ट्रोमा मध्ये कोणती रिॲक्शन होते, स्ट्रोमा मध्ये होते डार्क रिॲक्शन. मग फोटोसिंथेसिस दोन स्टेप मध्ये, पहिली स्टेप असते लाईट रिॲक्शन, दुसरी स्टेप असते कोणती, डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शन मध्ये काय तयार होतं, लाईट रिॲक्शन मध्ये सनलाईटचा एनर्जी सोर्स म्हणून यूज केला जातो. आणि या सनलाईट पासून बनवलं जातं एटीपी आणि NADPH2. जे सांगतो ते लक्षात ठेवा. काय लाईट रिॲक्शन मध्ये काय बनतं, सनलाईटचा वापर केला जातो, एटीपी आणि NADPH2 बनतो कोणत्या रिॲक्शन मध्ये, लाईट रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन बघा कोणती आहे, डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन मध्ये काय बनतं, डार्क रिॲक्शन स्ट्रोमा मध्ये होते. या रिॲक्शन मध्ये लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट वापरले जातात. लाईट रिॲक्शनचे कोणते प्रोडक्ट आहेत, एटीपी, NADPH2 हे जे असतात हे वापरले जातात. यांचा वापर करून कार्बन डायऑक्साईड जो आहे याचं रिडक्शन केलं जातं. कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं रिडक्शन केलं जातं. कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन करून बनवतात C6H12O6 म्हणजे CHO बनवला जातो, कळतंय का. C6H12O6 बनवला जातो कार्बन डायऑक्साईडच्या रिडक्शनने. आणि ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे डार्क रिॲक्शन. कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन करण्यासाठी हायड्रोजन जो आहे कोण देणार आहे, हायड्रोजन, हायड्रोजन हा देणार आहे कोण, NADPH2. बघा याच्याकडे हायड्रोजन आहे, हा असा असतो NADP, आणि त्याच्याकडे काय आहे, हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन कोणाला देईल, हायड्रोजन CO2 घेईल. आणि हायड्रोजन घेऊन कशामध्ये कन्व्हर्जन होईल, C6H12O6 मध्ये. आता ही जी रिॲक्शन आहे यामध्ये रिडक्शन झालं, या रिॲक्शनला तुम्ही बोलता डार्क रिॲक्शन. कळलं, कोणती रिॲक्शन झाली, डार्क रिॲक्शन. आता इथे हे जे लॅमेले दिसतात त्या लॅमेलेला काय म्हटलं आपण, स्ट्रोमा लॅमेले. दोन ग्रॅनाच्या मध्ये स्ट्रोमा लॅमेले, म्हणजे ग्रॅनामध्ये आणि या स्ट्रोमा लॅमेले मध्ये ही जी मेम्ब्रेन दिसते ना तुम्हाला, बघा बरं ही मेम्ब्रेन, थायलाकॉइडची मेम्ब्रेन. या थायलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात. कोणते पिगमेंट असतात याच्या मेम्ब्रेन मध्ये, क्लोरोफिल पिगमेंट असतात. आणि हे जे क्लोरोफिल पिगमेंट आहेत हे क्लोरोफिल पिगमेंट लाईटला ट्रॅप करणार आहेत, लाईटला ऍब्सॉर्ब करणार आहेत. आणि त्याच्यापासून काय बनवणार आहेत, एटीपी बनवणार आहेत. एटीपी पासून काय मिळेल,
एटीपी ही केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी आहे. ठीक आहे. एटीपी जी असेल या कार्बन डायऑक्साईडला, कार्बन डायऑक्साईड मध्ये जो कार्बन आहे तो दुसऱ्या कार्बनला जोडण्यासाठी, बघा ना किती आहेत, C6H12O6 आहे. मग कार्बन कार्बन एकमेकांना जोडण्यासाठी इथे बॉन्ड बनवावा लागेल. आणि हा जो बॉन्ड बनवण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ना, ही एनर्जी कोण प्रोव्हाइड करणार आहे? बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी देणारे कोण? एटीपी. एटीपी कोणत्या रिएक्शन मध्ये बनला? लाईट रिएक्शन मध्ये. त्यानंतर बघा NADPH2 काय देतो? NADPH2 जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. बघा NADPH2 काय प्रोव्हाइड करणार आहे? हा प्रोव्हाइड करणार आहे हायड्रोजन. हायड्रोजन प्रोव्हाइड करेल याला. आणि मग जो कार्बन आहे त्याचं रिडक्शन होईल आणि काय बनेल? C6H12O6. म्हणजे तुम्हाला हे कळतंय का की डार्क रिएक्शन जी आहे ती कुठे होणार आहे? सांगा बरं कुठे होणार आहे? स्वराली आली का? डार्क रिएक्शन कुठे होणार आहे? स्ट्रोमा. डार्क रिएक्शन कुठे होणार आहे? डार्क रिएक्शन इज गोइंग टू हॅपन इन द स्ट्रोमा. ठीक आहे. स्ट्रोमा मध्ये डार्क रिएक्शन. आणि जो ग्रॅना आहे त्या ग्रॅनामध्ये कोणती रिएक्शन होणार आहे? ग्रॅनामध्ये होणार आहे लाईट रिएक्शन. ठीक आहे. तर अशा दोन टाईपच्या रिएक्शन इथे होतात, लाईट रिएक्शन प्लस डार्क रिएक्शन. डार्क मध्ये CO2 जो आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये केलं जाईल आणि या कन्व्हर्जनसाठी लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट लागतील. लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट कोणते? एटीपी आणि NADPH2. म्हणून लाईट रिएक्शन जी आहे ती ग्रॅनाच्या किंवा थायलाकॉइड मध्ये होणार. ग्रॅनम म्हणजेच काय? थायलाकॉइड एकावर एक बसलेत त्याला काय म्हटलं आपण? ग्रॅनम. ग्रॅनम मध्ये लाईट रिएक्शन होईल आणि स्ट्रोमा मध्ये डार्क रिएक्शन होणार. एवढं कळालंय का तुम्हाला? ग्रॅना आणि स्ट्रोमा. आणि उद्यापासून जे असेल ना, मी सबस्क्रिप्शन घेतो उद्यापासून. उद्यापासूनचे लेक्चर जे असतील ना 1 तासांचे असतील, 1 आवरचे असतील. उद्यापासून लेक्चर 7:30 ला स्टार्ट होईल, 8:30 ला संपेल. ठीक आहे. उद्यापासूनचे लेक्चर 1 आवरचे असतील आणि ते डायरेक्टली लाईव्ह करेल मी, दुसऱ्या एखाद्या चॅनलवर लाईव्ह करेल. आजपर्यंत सगळे अपलोड होतील लेक्चर्स. आता बघा इकडे मेकॅनिझम बघू फोटोसिंथेसिस. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस पुढचा आपला पॉइंट आहे. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. काय होतं फोटोसिंथेसिस मध्ये? काय मेकॅनिझम असतं फोटोसिंथेसिसचं? तर बघा फोटोसिंथेसिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट असतात. कोणते पिगमेंट आहेत? क्लोरोफिल. कोणते? A, क्लोरोफिल B, C, D, E हे क्लोरोफिल पिगमेंट, बरोबर? आणि मोस्टली कोणत्या कलरचे असतात रे क्लोरोफिल? ग्रीन कलरचे असतात. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचे पिगमेंट आहे, पिगमेंट म्हणजे कलर सबस्टन्स जे लाईटला ऍब्सॉर्ब करतात त्यांना म्हणतो आपण पिगमेंट्स. दुसऱ्या प्रकारचे आहेत कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड मध्ये 2 टाईप. एक असतात कॅरोटिनॉइड मधले, एक टाईप आहे झांतोफिल. ठीक आहे. झांतोफिल. झांतोफिल मध्ये एक जो पिगमेंट आहे त्याचं नाव आहे ल्युटीन. आणि ल्युटीन जो असतो ना मेजर पिगमेंट आहे झांतोफिल मधला, हा असतो येलो कलरचा. कोणत्या कलरचा असतो? येलो कलरचा. म्हणजे झांतोफिल हे सुद्धा एक प्रकारचे काय कॅरोटिनॉइड आहेत. आणि दुसरा आहे कॅरोटीन. कॅरोटीन जो असतो त्याचा कलर असतो रेड किंवा ऑरेंज किंवा येलो ऑरेंज. काय असतो कलर? रेड, ऑरेंज किंवा काय येलो ऑरेंज. हे कोणते असतात? कॅरोटिनॉइड्स असतात. कळलं? क्लोरोफिल बघा पिगमेंट कोणते कोणते? क्लोरोफिल A, B, C, D, E हे ग्रीन कलरचे पिगमेंट आहेत. कळलं? आणि कॅरोटिनॉइड कोणत्या टाईपचे असतात? झांतोफिल आणि दुसऱ्या टाईपचे कोणते? कॅरोटीन. हे दोन्ही पण कॅरोटिनॉइड आहेत. ठीक आहे. त्या झांतोफिल पिगमेंट जे असतात मोस्टली कोणत्या कलरचे असतात? येलो कलरचे असतात. कॅरोटीन कोणत्या कलरचे असतात? रेड किंवा ऑरेंज किंवा येलो ऑरेंज कलरचे असतात. ते तुम्हाला गाजरामध्ये दिसतात बघा. कॅरेट मध्ये जे पिगमेंट दिसतात ते कॅरोटिनॉइड. झांतोफिल किंवा ल्युटीन पिगमेंट तुम्हाला बनाना मध्ये दिसतात. बनाना येलो कलरचा म्हणतो ना, पिल्स त्याचे जे असतात येलो कलरचे ते तुम्हाला झांतोफिल मध्ये दिसतात. ठीक आहे. कळाले? आता यापैकी क्लोरोफिल ए जो आहे, सर्वांनी लक्ष द्या, इम्पॉर्टंट सांगतोय. क्लोरोफिल ए जो आहे, या क्लोरोफिल ए ला म्हणतो आपण इसेन्शियल पिगमेंट. इसेन्शियल पिगमेंट. तुम्ही छोट्या छोट्या नोट्स इथे मी जसं लिहितोय बोर्डवर तसं लिहून घेत असाल. ठीक आहे. क्लोरोफिल ए ला काय म्हणतो आपण? इसेन्शियल पिगमेंट. काय याला इसेन्शियल पिगमेंट म्हणतात? कारण क्लोरोफिल ए हा एकमेव पिगमेंट आहे. याला इसेन्शियल पिगमेंट का म्हणतात ऐका. कारण क्लोरोफिल ए
This is the only pigment that can convert light energy into ATP. लक्षात. आणि काय फायनल बनतं NADPH2. काय काय बनतं लाईट एनर्जी पासून? क्लोरोफिल ए हा एकमेव पिगमेंट आहे, एकमेव असा कलर सबस्टन्स आहे जो लाईट एनर्जीला ट्रॅप करून काय बनवतो? एटीपी बनवतो. एटीपी काय? ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. बरोबर. ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट आपल्यामध्ये आणि सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये तयार होते? आपल्याकडे एटीपीच्या फॉर्म. बरोबर. म्हणजे आपण प्लांटला खाल्लं की आपल्याकडे एटीपी बनेल. बरोबर का नाही? समजतंय. लाईट एनर्जीचं एटीपी मध्ये कन्व्हर्जन करतात कोणते पिगमेंट? कोणते पिगमेंट? क्लोरोफिल ए. कळालं? लाईट एनर्जीचं एटीपी मध्ये कन्व्हर्जन करतात क्लोरोफिल ए. म्हणजे हा एकमेव असा पिगमेंट आहे. पण मग बाकीचे पिगमेंट काय करतात? तुम्ही म्हणाल बाकीचे पिगमेंट काय करतात? बाकीचे पिगमेंट बी, सी, डी, ई हे जे पिगमेंट आहेत किंवा झॅन्थोफिल आहे किंवा कॅरोटीन आहे, हे जे पिगमेंट आहेत ना, हे फक्त लाईटला ऍब्सॉर्ब करतात. यांचं काम आहे फक्त लाईटला काय करणे? लाईटला ऍब्सॉर्ब करणे. आणि जी एनर्जी त्यांना मिळाली ती एनर्जीला पास करतात. कोणाकडे? कोणाला देतात ती एनर्जी? क्लोरोफिल एला. म्हणजे हे जे बाकीचे पिगमेंट आहे क्लोरोफिल बी, सी, डी, ई, झॅन्थोफिल, कॅरोटीन लाईटला ऍब्सॉर्ब करतील आणि एनर्जी कोणाला देतील? एनर्जी देतील क्लोरोफिल ए ला. यामुळे काय होईल रे? यामुळे काय? लाईट ऍब्सॉर्ब करतात, एनर्जी क्लोरोफिल ए ला देतात. यामुळे काय होईल? यामुळे क्लोरोफिल ए ला एनर्जी मिळेल आणि क्लोरोफिल ए जो असेल तो त्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करेल? कशात करेल? एटीपी. ओके. मग आता बाकीचे पिगमेंट फक्त लाईटला ऍब्सॉर्ब करतात आणि ती लाईट क्लोरोफिल ए ला पाठवतात. बाकीच्या पिगमेंटला आपण म्हटलंय ऍक्सेसरी पिगमेंट्स. काय नाव दिलं आपण? काय नाव दिलं? काय नाव दिलं? ऍक्सेसरी. ऍक्सेसरी म्हणजे हेल्पिंग. म्हणजे ते फक्त सर्व काय करतात? लाईटला ऍब्सॉर्ब करतात, क्लोरोफिल ए कडे लाईटला पाठवतात. म्हणून बाकीचे पिगमेंट जे आहेत ते ऍक्सेसरी आहेत. जसं गाडीला काय असतं? गाडीचं मेन काय? मशीन मेन असतं. बरोबर. टायर मेन असतात, थ्रोटल मेन असतं. जो मेन पार्ट आहे गाडीचा तो सोडून बाकीचे सर्व काय असतात? गाडीला ऍक्सेसरीज असतात. बरोबर ना? ज्या फक्त हेल्प करतायत. तसं इथे क्लोरोफिल ए जो आहे हा मेन आहे, हा इम्पॉर्टंट आहे, हा आहे रिॲक्शन सेंटर. क्लोरोफिल ए ला आणखी एक वर्ड काय वापरला मी? क्लोरोफिल ए काय आहे? रिॲक्शन सेंटर आहे. हा आहे इसेन्शियल पिगमेंट. कारण का? कारण हा एकमेव असा पिगमेंट आहे जो लाईटला कन्व्हर्जन करेल, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करेल कशामध्ये? एटीपी मध्ये. म्हणून त्याचं नाव आहे रिॲक्शन सेंटर. तो आहे इसेन्शियल पिगमेंट. क्लिअर? आता क्लोरोफिल ए ला रिॲक्शन सेंटर का म्हणायचं ते बघू. लिहून घेतलं का? झालं तुमचं? येस सर. ओके. आता सर बोला. सर आणि कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीन हे दोघं वेगळे आहेत का? नाही, बीटा कॅरोटीन ते एकच आहे. कॅरोटीन ते टाइप्स आहेत त्याचे, एकच आहे ते. बीटा कॅरोटीन म्हणजे कॅरोटीन. हॅलो. ओके सर. एक पण ऑरेंज कलरच आहे ना, ते सेमच पिगमेंट आहे कॅरोटीन. त्यालाच बीटा कॅरोटीन म्हणतो. ओके. आता बघा, क्लोरोफिल ए ला आपण इसेन्शियल पिगमेंट म्हटलंय. सपोज हा क्लोरोफिल ए आहे. तर कोणताही क्लोरोफिल मोलेक्युल जो असतो ना, त्या क्लोरोफिल मोलेक्युलचं स्ट्रक्चर एका रिंग सारख्या स्ट्रक्चरने बनलेलं असतं. असं रिंग सारखं स्ट्रक्चर असतं. असं रिंग सारखं स्ट्रक्चर असतं. या रिंग सारख्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण पॉरफिरिन रिंग. कोणती रिंग? कोणती रिंग रे? पॉरफिरिन रिंग. अशी रिंग सारखं स्ट्रक्चर असते, याच्यामध्ये नायट्रोजन असतं. या रिंग सारख्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण पॉरफिरिन रिंग. हे काय स्ट्रक्चर आपल्याला नाहीये, फक्त लक्षात घ्या. या अशी रिंग सारखं स्ट्रक्चर असते, याला पॉरफिरिन रिंग. आणि या रिंगला काही असे लॉंग फॅटी ऍसिडच्या चेन असोसिएटेड असतात. ही जी चेन दिसते ना तुम्हाला, या चेनला म्हणतो आपण फायटॉल चेन. काय म्हटलं या चेनला? कोणती चेन? फायटॉल चेन. बघा, क्लोरोफिल मॉलिक्यूल कसे बनलेत? क्लोरोफिल मॉलिक्यूल बनलेत या पॉरफिरिन रिंगने आणि त्याला अशा चेन असतात.
पॉर्फिरिन रिंग आणि कोण त्याला फायटॉल चेन, याने बनलेत क्लोरोफिल मोलेक्युल. क्लोरोफिल ए असेल, क्लोरोफिल बी असेल, यामध्ये तुम्हाला पॉर्फिरिन रिंग दिसते. ही जी रिंग दिसली या रिंगला म्हटलं आपण पॉर्फिरिन रिंग, आणि त्याला अशी जी चेन दिसली या चेनला म्हटलं फायटॉल चेन. ठीक आहे. आता हे जे क्लोरोफिल असतात, या क्लोरोफिल पैकी क्लोरोफिल ए जो आहे तो आहे इसेन्शियल पिगमेंट. का क्लोरोफिल ए इसेन्शियल पिगमेंट आहे? कारण क्लोरोफिल ए हा एकमेव पिगमेंट आहे जो लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल फॉर्म मध्ये करतो. केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी कोणती आहे? एटीपी. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करतो केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. ती एनर्जी कोणती आहे? एटीपी. ठीक आहे, ती एनर्जी आहे एटीपी. आता इकडे लक्ष द्या, क्लोरोफिल ए जो असतो ना, त्या क्लोरोफिल ए हा एका ऍटम सारखा आहे. त्याच्याकडे एमजी असतो, मॅग्नेशियम. क्लोरोफिल ए एखाद्या ऍटम सारखा काम करतो. क्लोरोफिल ए कडे ऑर्बिट असतात बघा, त्याच्याकडे मॅग्नेशियम असतं आणि त्या मॅग्नेशियम कडे काय ऑर्बिट आहे. या ऑर्बिट मध्ये असतो इलेक्ट्रॉन. काय असतो बोला? काय ऑर्बिट कडे? इलेक्ट्रॉन. म्हणजे क्लोरोफिल ए कडे काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. क्लोरोफिल ए ला कोणती एनर्जी मिळते रे? कोणती एनर्जी मिळते? लाईट एनर्जी. मग आपण पहा इकडे पहा, क्लोरोफिल ए आहे, पुन्हा एकदा दाखवतो. क्लोरोफिल ए, या क्लोरोफिल ए कडे इलेक्ट्रॉन आहे. या इलेक्ट्रॉनला ज्या वेळेस एनर्जी मिळणार आहे, हा इलेक्ट्रॉन त्याच्या इनर ऑर्बिटल मधनं जाणारे आउटर मोस्ट ऑर्बिटल बघा, ते ऑर्बिट्स ऍटमच्या भोवती जसे ऑर्बिट असतात तसे ते ऑर्बिट्स. क्लोरोफिल ए ला काय मिळाली? सपोज इथे एनर्जी मिळाली. एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये मिळेल? एनर्जी मिळेल इन द फॉर्म ऑफ द काय? फोटॉन्स. फोटॉन्स म्हणजे काय? लाईट एनर्जी मिळेल. फोटॉन्स म्हणजे कोणती एनर्जी मिळाली? कोणती एनर्जी मिळाली? लाईट एनर्जी मिळाली. ही जी लाईट एनर्जी आहे, या लाईट एनर्जीमुळे इलेक्ट्रॉनला ही एनर्जी मिळाली. ठीक आहे. एनर्जी मिळाल्यामुळे इलेक्ट्रॉन काय होईल? एक्साइटेड स्टेटला जाईल. इलेक्ट्रॉन जाईल एक्साइटेड स्टेटला. म्हणजे या इनर ऑर्बिटल मधनं इलेक्ट्रॉन जो असेल तो जाईल आउटर मोस्ट ऑर्बिटल. आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये कसं जाईल तो? त्याला एनर्जी मिळेल. एक मिनिट हा. इथे त्याला फोटॉनची एनर्जी मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉन जो असेल या इनर ऑर्बिटल मधनं जातो बाहेरच्या ऑर्बिटल. ठीक आहे. ज्यावेळेस तो इनर ऑर्बिटलला असतो ना, त्याला म्हणतो आपण तो आहे ग्राउंड स्टेट. लक्ष द्या, ज्यावेळेस तो इनर ऑर्बिटल मध्ये असतो त्याला म्हणतो आपण ग्राउंड स्टेट मध्ये आहे. ज्यावेळेस त्याला एनर्जी मिळेल, हा इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटल मधनं जातो बाहेरच्या ऑर्बिटल. कळालं? म्हणजे इथनं तो कुठे गेला? बाहेरच्या ऑर्बिटल. याला म्हटलं आपण की त्याला एनर्जी मिळाल्यामुळे इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली. इलेक्ट्रॉन त्याच्या इनर म्हणजे ग्राउंड स्टेट मधनं, इनर ऑर्बिटल मधनं म्हणजेच ग्राउंड स्टेट मधनं बाहेरच्या ऑर्बिटल मध्ये गेला. बाहेरच्या ऑर्बिटल मध्ये गेला, याला म्हणतो आपण कोणत्या स्टेटला गेला? एक्साइटेड स्टेटला. ऐकलंय का कधी तुम्ही ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट? इथे पहा, क्लोरोफिल ए कडे इलेक्ट्रॉन असतो. क्लोरोफिल ए कडे असलेला इलेक्ट्रॉन जो असेल तो इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटलला असेल, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण तो आहे ग्राउंड स्टेटला. ज्या वेळेस त्याला एनर्जी मिळेल, लाईट एनर्जी ज्यावेळेस त्याला मिळेल, तो इनर ऑर्बिटल मधनं जाईल आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये आणि या स्टेटला म्हणतो आपण एक्साइटेड स्टेट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ह्या आउटर ऑर्बिटल मध्ये जाणार आहे, तो त्याच्याकडे असलेला हा जो क्लोरोफिल असेल ना, त्याच्याकडे असलेला इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कॅरियरला जातो. आता कॅरियर कोण आहे? सपोज इथे क्लोरोफिल ए आहे. कोण आहे? क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए कडनं इलेक्ट्रॉन जो असेल तो पुढच्या कॅरियरला दिला जातो. याच्या पुढे सपोज एक दुसरा मॉलिक्यूल असेल, त्याला म्हणतो आपण काय? कॅरियर. म्हणजे हा इलेक्ट्रॉन पुढच्या कॅरियरला दिला जाईल. त्याकडनं इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कॅरियरकडे इलेक्ट्रॉन पास केला जाईल. म्हणजे तुम्हाला समजतंय का? इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली. इलेक्ट्रॉन जो ग्राउंड स्टेट मध्ये होता तो गेला एक्साइटेड स्टेट मध्ये. एक्साइटेड स्टेट मध्ये तो गेल्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन असेल, हा इलेक्ट्रॉन क्लोरोफिल पुढच्याला देऊन टाकतात. कोणाला देणार आहे? या इथे सिरीज ऑफ कॅरियर असतात. कॅरियर म्हणजे कसं? सपोज इथे क्लोरोफिल ए आहे,
क्लोरोफिल एच्या पुढे एक कॅरियर असेल, सपोज फेरॉक्झिन नावाचा एक कॅरियर आहे, त्याच्या पुढे दुसरा कॅरियर असेल एफी नावाचा, त्याच्या पुढे सपोज कॉपर आहे. मी एक्झाम्पल सांगतो. तर काय होईल, क्लोरोफिल ए कडे जो इलेक्ट्रॉन आहे त्याला एनर्जी मिळाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटला जाईल. तो इलेक्ट्रॉन जाईल कोणाकडे, फेरॉक्झिनकडे. त्यानंतर तो इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल, फेर आयनकडे. त्यानंतर तो कोणाकडे जाईल, कॉपरकडे. असं एकामागे एक तो इलेक्ट्रॉन एकाकडनं दुसऱ्याकडे पास होतो. हे कळतंय का तुम्हाला? सांगा बरं मला. हॅलो. येस सर. हा, मग इलेक्ट्रॉन एकाकडनं दुसऱ्याकडे पुढे पास होणार. मग इलेक्ट्रॉन जो असेल तो ग्राउंड स्टेट मधनं कोणत्या स्टेट मध्ये जातोय, एक्साइटेड स्टेट मध्ये जातो. मग ग्राउंड स्टेट मधनं तो एक्साइटेड स्टेट मध्ये ज्यावेळेस जाणार आहे त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, फोटॉन्स. म्हणजे कोणती, सनलाइटची एनर्जी त्यासाठी रिस्पॉन्सिबल. हा गेला एकदा एक्साइटेड स्टेटला, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाईल, हा इलेक्ट्रॉन आता पुढच्याला दिला जाईल. कोणाला दिला जाईल, पुढच्या कॅरियरला दिला जाईल. हा पुढचा कोण आहे, कॅरियर आहे. त्याच्या पुढचा पण कोण आहे, कॅरियर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन क्लोरोफिल ए कडनं एका कॅरियर कडनं दुसऱ्या कॅरियरला दिला जातो. मग सपोज क्लोरोफिल ए ने इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाक, तर काय होईल, क्लोरोफिल ए आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन होता, तो इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये गेला, त्यातनं हा इलेक्ट्रॉन जो आहे त्याने पुढच्याला देऊन टाक. ठीक आहे, पुढच्याला देऊन टाक. क्लोरोफिल ए कडे इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन क्लोरोफिल ए ने लॉस केला, बरोबर का नाही? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे क्लोरोफिल एचं काय झालं रे, काय झालं, ऑक्सिडेशन. क्लोरोफिल एचं काय झालं, ऑक्सिडेशन. कारण क्लोरोफिल ए ने इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकला, म्हणजे पुढच्याच झालं रिडक्शन. म्हणजे क्लोरोफिल ए ने इलेक्ट्रॉन पुढच्याला दिला, म्हणजे एफडीचं काय होणार आहे, बोला बरं काय होणार आहे, एफडीचं पुढच्याचं काय होणार, रिडक्शन. आणि या क्लोरोफिल एचं काय होणार, ऑक्सिडेशन. क्लोरोफिलने इलेक्ट्रॉन लॉस केला, मग इलेक्ट्रॉनवर चार्ज काय असतो, निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज त्याने पुढच्याला देऊन टाकला, तर मग क्लोरोफिल ए कडे चार्ज कोणता राहिला रे, पॉझिटिव्ह. कळालं? म्हणजे क्लोरोफिल ए वर आला पॉझिटिव्ह चार्ज. जागृती तुला समजतंय का, आहे का जागृती? हो सर. हो सर. मग त्याने इलेक्ट्रॉन जो असेल पुढच्याला देऊन टाकला, मग क्लोरोफिल ए वर काय राहिला, पॉझिटिव्ह चार्ज. मग या स्टेटला म्हणतो आपण आयनाइज स्टेट. कोणती स्टेट, कोणत्या स्टेट मध्ये गेला आहे क्लोरोफिल, कोणत्या स्टेट मध्ये गेला, आयनाइज स्टेट. कळालं का? म्हणजे अगोदर क्लोरोफिल ए कोणत्या स्टेट मध्ये होता, बोला कोणत्या, ग्राउंड स्टेट. इलेक्ट्रॉन त्याला एनर्जी मिळाली, इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटला गेले, एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मधनं इलेक्ट्रॉन त्याने पुढच्याला देऊन टाकला, पुढच्याला इलेक्ट्रॉन दिला, तर मग याने इलेक्ट्रॉन लॉस केला, मग तो कोणत्या स्टेट मध्ये गेला, पॉझिटिव्ह. त्याला त्याच्यावर चार्ज आला, म्हणजे चार्ज आला म्हणजे कोणती स्टेट, आयनाइज स्टेट. कळालं? चार्ज आला म्हणजे कोणती स्टेट, आयन तयार झाला, त्याला म्हणतो आपण आयनाइज स्टेट. आता या आयनाइज स्टेट मध्ये क्लोरोफिल ए जास्त वेळ राहू शकत नाही. आयनाइज स्टेट मध्ये क्लोरोफिल ए जास्त वेळ राहू शकत नाही. क्लोरोफिल ए वर आलाय आता पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे तो आला आयनाइज स्टेट मध्ये, आणि या आयनाइज स्टेट मध्ये क्लोरोफिल ए जास्त वेळ राहू शकणार नाही. मग जर तो जास्त वेळ राहू शकणार नाहीये या आयनाइज स्टेट मध्ये, तर क्लोरोफिल ए ला काय करावं लागेल, दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. कारण त्याने इलेक्ट्रॉन लॉस केलाय, त्याने त्याचा इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकलाय, त्यामुळे क्लोरोफिल ए ला पुन्हा इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. मग आता क्लोरोफिल ए ला इलेक्ट्रॉन देईल कोण, क्लोरोफिल ए ला इलेक्ट्रॉन देईल वॉटर. कोण देणार आहे इलेक्ट्रॉन, कोण देणार इलेक्ट्रॉन, क्लोरोफिल ए, वॉटर. कसा देणार आहे, क्लोरोफिल ए जो आहे तो आयनाइज स्टेट मध्ये गेल्यानंतर त्याने त्याचा इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकलाय, त्यामुळे त्याच्याकडे आलाय पॉझिटिव्ह चार्ज. तो या आयनाइज स्टेट मध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही, त्यामुळे क्लोरोफिल ए काय करेल, तो त्याला जी एनर्जी मिळते ना, कशातून एनर्जी मिळते क्लोरोफिल ए ला, कशातून मिळते, सनलाइट. फोटॉन. फोटॉन कडनं, सनलाइट कडनं. या एनर्जीचा क्लोरोफिल ए वापर करेल आणि या वॉटरचा ब्रेकडाऊन करेल. वॉटरचं ब्रेकडाऊन करेल, कसं करेल, वॉटरचं ब्रेकडाऊन करेल, डिसोसिएशन करेल. 2H प्लस प्लस काय, 2OH मायनस. कळतंय का, H प्लस आणि OH मायनस मध्ये त्याचं डिसोसिएशन करा. आता OH मायनस कडे काय इलेक्ट्रॉन आहेत ना, मग हा इलेक्ट्रॉन खेचून घेईल, कोण खेचून घेईल, क्लोरोफिल. क्लोरोफिल ए ने काय केलं, क्लोरोफिल ए ने त्याच्याकडे त्याचा इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकला, मग त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये, मग तो कोणाकडनं खेचतो इलेक्ट्रॉन, तो वॉटरचं ब्रेकडाऊन करतो. वॉटरचं ब्रेकडाऊन करतो, कसं केलं वॉटरचं ब्रेकडाऊन, त्याने सनलाइट मध्ये असलेल्या एनर्जीचा वापर केला, वॉटरला स्प्लिट केलं, याला म्हणतात स्प्लिटिंग ऑफ वॉटर. काय केलं,
स्प्लिटिंग ऑफ काय केलं, वॉटर केलं, वॉटरला स्प्लिट केलं त्यांनी. कसं स्प्लिट केलं, 2 H+ आणि 2 OH- मध्ये स्प्लिट केलं. आणि यामुळे काय होईल, क्लोरोफिल ए जो असेल त्याचा H+ आणि OH- मध्ये स्प्लिटिंग झाल्यामुळे H+ आणि OH- मध्ये स्प्लिटिंग झाल्यामुळे जो OH- आहे त्यातून तो इलेक्ट्रॉन खेचून घेईल क्लोरोफिल ए, आणि इलेक्ट्रॉन त्याने खेचून घेतला की पुन्हा तो कोणत्या स्टेटला जाईल, इलेक्ट्रॉन मिळाला त्याला कोणत्या स्टेटला, जाणार, ग्राउंड स्टेटला. कळालं. क्लोरोफिल ए पुन्हा कोणत्या स्टेटला गेला रे, आता ग्राउंड स्टेटला गेला. त्याच्याकडे पुन्हा इलेक्ट्रॉन आला, क्लोरोफिल ए कडे पुन्हा इलेक्ट्रॉन आला, तो आला ग्राउंड स्टेट. ठीक आहे. पुन्हा याला एनर्जी मिळाली क्लोरोफिल ए ला की पुन्हा तो काय करेल, त्याचा इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकेल, पुन्हा आयनाइज स्टेट मध्ये जाईल. आयनाइज स्टेट मध्ये गेला की पुन्हा वॉटरचं स्प्लिटिंग करेल, आणि वॉटरचं स्प्लिटिंग करून तो पुन्हा काय मिळवेल, OH- कडनं इलेक्ट्रॉन घेईल. हे समजतंय का तुम्हाला? हॅलो. म्हणून क्लोरोफिल ए जो आहे तो इलेक्ट्रॉन पास करू शकतो. क्लोरोफिल ए जो असेल तो इलेक्ट्रॉन पास करू शकतो ग्राउंड स्टेट मधून, तो एक्साइटेड स्टेट मध्ये जाऊ शकतो. म्हणून क्लोरोफिल ए ला आपण एक वर्ड वापरला आहे. काय रे, काय वर्ड वापरलाय आपण, कोणता वर्ड वापरलाय? क्लोरोफिल ए ला काय म्हटलंय आपण, रिॲक्शन सेंटर. कळाले का? मग आता या रिॲक्शन सेंटर मुळे काय होतं बरं बघा, एक जनरल आयडिया देतो तुम्हाला. रफ क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल ए आहे, याने इलेक्ट्रॉन पुढच्याला दिला, पहिल्या कॅरियरला. त्याकडनं इलेक्ट्रॉन काय होईल, पुढच्या कॅरियरकडे जाईल. त्याकडनं इलेक्ट्रॉन पुढच्या कॅरियरकडे जाईल. त्याकडनं इलेक्ट्रॉन पुढच्या कॅरियरकडे जाईल. आता तुम्हाला हे समजलं का की इलेक्ट्रॉन का पुढच्या कॅरियरकडे चाललाय? कारण इलेक्ट्रॉनला मिळाली काय, काय मिळाली इलेक्ट्रॉनला, एनर्जी. एनर्जी. आणि या एनर्जी मिळाल्यामुळे इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटकडनं बाहेरच्या ऑर्बिटकडे गेला, त्याकडून एका कॅरियरकडे गेला, मग त्या कॅरियरकडनं दुसऱ्या कॅरियरकडे चालला, दुसऱ्या कॅरियरकडनं तिसऱ्या कॅरियरकडे चालला, नंतर चौथ्या कॅरियरकडे चालला. असा तो पास होताना इलेक्ट्रॉन जो असणार आहे एनर्जी लूज करत जाणार. इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होणार आहे प्रत्येक स्टेपमध्ये, एनर्जी होणार आहे लूज. लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रॉनला काही एनर्जी वाढत नाही जाणार, एनर्जी कमी होत जाणार. त्याला एनर्जी इथे मिळाली आहे, फोटॉनने एनर्जी इथे दिली. त्याला एनर्जी दिल्यानंतर ही सनलाईट मधली एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळाली. इलेक्ट्रॉन मग ती एनर्जी जी असेल ती लूज करत जाईल. जसा इलेक्ट्रॉन एका कॅरियरकडे दुसऱ्या कॅरियरकडे जातो तो एनर्जी लूज करतो, आणि ही जी लूज केलेली एनर्जी आहे ही वापरली जाते तयार करण्यासाठी. काय तयार करण्यासाठी? ATP. कळलं. ही जी एनर्जी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनला मिळालेली एनर्जी कुठून आली, सनलाईट कडून आली. म्हणजे सनलाईट मधलीच एनर्जी इलेक्ट्रॉनने काय केली, लूज केली. आणि ही लूज केलेली एनर्जी वापरली गेली कशासाठी, एटीपी बनवण्यासाठी. एटीपी बनवण्यासाठी कशी बनली एटीपी? एटीपी बनते ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून. इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हणजे फ्री फॉस्फेट. फ्री फॉस्फेट म्हणजे आपल्या सायटोप्लाझम मध्ये तो फ्रीली प्रेझेंट असतो सायटोप्लाझम मध्ये, त्या म्हणतात इनऑर्गॅनिक फॉस्फेट. एडीपी म्हणजे कोण, एडीपी म्हणजे ऍडेनोसाइन. एडीपी म्हणजे ऍडेनोसाइन डायफॉस्फेट. एडीपी म्हणजे कोण रे, एडीपी म्हणजे ऍडेनोसाइन कोण, डायफॉस्फेट. ऍडेनोसाइन डायफॉस्फेटला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला की काय बनेल रे, काय बनेल रे, एटीपी बनेल. कळतंय. ऍडेनोसाइन डायफॉस्फेटला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला की काय बनेल, बनेल एटीपी. समजलं. मग आता ही एटीपी बनवण्यासाठी एडीपी ला जो डायफॉस्फेट आहे त्याला ट्रायफॉस्फेट करायचं असं, ते एक फॉस्फेट जोडावा लागेल. फॉस्फेट जोडावा लागेल तर एडीपी ला एक बॉन्ड तयार करून फॉस्फेट आणखी एक जोडावा लागेल. बरोबर. हा बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी लागेल की नाही, बरोबर. एडीपी ला फॉस्फेट जर जोडायचा असेल तर बॉन्ड बनवावा लागेल फॉस्फेट मध्ये आणि एडीपी मध्ये. हा बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी लागेल, आणि ही एनर्जी कोणी दिली, सनलाईटने दिली. कोणाला दिली, इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉनने एनर्जी कोणाला दिली, इलेक्ट्रॉनने एनर्जी दिली एडीपी आणि पीआय ला, जेणेकरून त्यांच्यामध्ये काय बनेल, बॉन्ड बनेल, आणि काय बनेल, कळालं तुम्हाला, समजते का? पुढे जाऊन हेच बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. पण ही तर मी तुम्हाला ओव्हरऑल प्रोसेस सांगितली की फोटोसिंथेसिस मध्ये काय प्रोसेस होते. फोटोसिंथेसिस मध्ये एटीपी बनते. ही रिॲक्शन जी आहे या रिॲक्शन मध्ये सनलाईटचा वापर केला गेला. या रिॲक्शनला म्हणतो आपण लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन मध्ये क्लोरोफिल ए चा रोल सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण क्लोरोफिल ए कडे इलेक्ट्रॉन असेल, तो इलेक्ट्रॉन असेल एका कॅरियरकडनं दुसऱ्या कॅरियरकडे जाईल. इलेक्ट्रॉन एका कॅरियरकडनं दुसऱ्या कॅरियरकडे जाताना त्या इलेक्ट्रॉनला एडीपी आणि पीआय इलेक्ट्रॉन मध्ये असलेली जी एनर्जी असेल ती लूज होईल, आणि ती एडीपी आणि पीआय ला जोडण्यासाठी वापरली. या रिॲक्शनला म्हणतो आपण लाईट रिॲक्शन. कळलं.
आणि यामध्ये वॉटरचा सुद्धा रोल आहे. म्हणजे काय काय लागतं कळालं तुम्हाला? बघा, तुम्हाला लाईट रिएक्शनसाठी कशाची आवश्यकता? लाईट रिएक्शनसाठी तुम्हाला वॉटर लागणार आहे, कारण वॉटर जो असणार आहे काय इलेक्ट्रॉन डोनर आहे. क्लिअर आहे का तुम्हाला? वॉटर काय करणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेट करणार, बरोबर. वॉटर हायड्रोजन पण देणार आहे, कारण काय तयार होतं H+ आणि काय OH- तयार होतो. OH- जो तयार होणार त्यातून इलेक्ट्रॉन मिळणार आहे आणि H+ पण देणार आहे वॉटर. H+ कशासाठी देणार आहे? ते डार्क रिएक्शनसाठी, त्याबद्दल बोलू आपण. वॉटर लागणार आहे लाईट रिएक्शनसाठी. लाईट रिएक्शनसाठी सनलाईट सुद्धा लागणार आहे, बरोबर. नॉर्मल लाईट मध्ये पण होऊ शकतं फोटोसिंथेसिस. म्हणजे लाईट रिएक्शनसाठी लाईट लागेल, वॉटर लागेल, त्यानंतर काय लागणार आहे? क्लोरोफिल पिगमेंट, बरोबर. जे सगळे पिगमेंट लागतील त्यापैकी इसेन्शियल आहे क्लोरोफिल हे सर्व पिगमेंट आवश्यक आहे. आणि मग या प्रोसेसमध्ये काय बनेल? एटीपी बनेल. आणि या प्रोसेसमध्ये एटीपी बनतं. एटीपी बनण्यासाठी सनलाईटचा वापर केला जातो, म्हणजे फोटॉनचा वापर केला जातो. आणि एडीपी ला इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला जातो, म्हणून या प्रोसेसला म्हणतो आपण फोटोफॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं या प्रोसेसला? काय म्हणतो? फोटोफॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन मीन्स द फॉर्मेशन ऑफ एटीपी. फॉस्फोरायलेशन या शब्दाचं मिनिंग कळलं तुम्हाला? काय फॉस्फोरायलेशन मीन्स द फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपी बनतो. एटीपी बनण्यासाठी कशाची एनर्जी मिळाली? फोटॉनची. म्हणून या रिएक्शनला म्हटलं आपण फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे, या रिएक्शनला म्हटलं आपण फोटोफॉस्फोरायलेशन. आता ही जी मी तुम्हाला ओव्हरऑल रिएक्शन सांगितली ज्याच्यामध्ये एटीपी बनतो, या रिएक्शनला म्हटलं आपण लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शन होणार कुठे आहे? लाईट रिएक्शन होणार आहे थायलाकॉइड. थायलाकॉइड कुठे असणार आहे? ग्रॅनम मध्ये, बरोबर. थायलाकॉइड कुठे असतो? ग्रॅनम मध्ये. एकावर एक असे थायलाकॉइड येतो. हे जे थायलाकॉइड दिसतात तुम्हाला, या थायलाकॉइडच्या आतमध्ये ही जी स्पेस असते याला म्हणतो आपण थायलाकॉइड ल्युमेन. आणि ही जी मेम्ब्रेन दिसते हिला म्हणतो आपण थायलाकॉइड मेम्ब्रेन. ठीक आहे. आणि थायलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये हे जे असतात हे स्ट्रक्चर बनलं ग्रॅनम. एक ग्रॅनम दुसऱ्या ग्रॅनमला कनेक्टेड असतं. एक ग्रॅनम दुसऱ्या ग्रॅनमला कनेक्टेड असेल. आणि हे काय आहे? हे आहे काय? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टला दोन मेम्ब्रेन असतील, एक इनर मेम्ब्रेन असेल आणि एक कोणती मेम्ब्रेन असेल? आउटर मेम्ब्रेन असेल. कळलं? आणि हा वाला पार्ट काय? हा वाला पार्ट स्ट्रोमा. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट आहे, हा स्ट्रोमा आहे, हा ग्रॅनम आहे. ग्रॅनामध्ये जे ल्युमेन आहे ना, त्या ल्युमेनच्या आतमध्ये वॉटर असणार. ठीक आहे, ते पण असेल. स्ट्रोमामध्ये पण वॉटर असेल. आता जे थायलाकॉइडची मेम्ब्रेन आहे, या थायलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये इथे बघा, या थायलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये असतात क्लोरोफिल पिगमेंट. कोणते पिगमेंट? इथे असणार आहेत पिगमेंट. पिगमेंट इथेच लाईट ऍब्सॉर्ब करणार आहेत. म्हणून या ठिकाणीच थायलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्येच काय होणार आहे? कोणती रिएक्शन होणार आहे सांगितलं मी? लाईट रिएक्शन. ठीक आहे. आता लाईट रिएक्शन मध्ये काय बनलं? लाईट रिएक्शन मध्ये बनणार एटीपी. आणि याच्यावर आणखी एक प्रोडक्ट बनतो, तो आहे NADPH2. ठीक आहे. लाईट रिएक्शन मध्ये काय काय बनणार? एटीपी, NADPH2. ही झाली लाईट रिएक्शन. दुसरी रिएक्शन जी असते ती स्ट्रोमा मध्ये होते. स्ट्रोमा मध्ये जी रिएक्शन होणार ती असणार आहे डार्क रिएक्शन. स्ट्रोमा मध्ये जी रिएक्शन होते ती कोणती असते? डार्क रिएक्शन. तर डार्क रिएक्शन मध्ये काय होणार आहे? डार्क रिएक्शन मध्ये बघा, क्लोरोप्लास्ट मध्ये काय जाणार आहे बाहेर? CO2, कार्बन डायऑक्साईड, बरोबर. हा जो कार्बन डायऑक्साईड असेल, या कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये केलं जातं. C6H12O6 मध्ये केलं. कळालं? कसं केलं जाईल? कार्बनला कार्बन जोडले जाते, बरोबर. कार्बनला कार्बन जोडले, कार्बनला कार्बन जोडले आणि त्यांचं रिडक्शन केलं, त्यांना हायड्रोजन जोडले. ठीक आहे, हायड्रोजन अल्डिहाइड वाला ग्रुप जोडलाय आणि यापासून बनवला C6H12O6. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मधनं काय घेतला रे? कार्बन घेतला. म्हणून रिएक्शन काय? 6CO2 प्लस काय? 12H2. H2O मधनं काय मिळणार आहे? H2O मधनं इलेक्ट्रॉन, H2O मधनं हायड्रोजन पण मिळणार आहे. H2O मधनं इलेक्ट्रॉन पण मिळणार, H2O मधनं काय मिळणार? हायड्रोजन पण मिळणार. रिएक्शन काय? C6CO2 प्लस 12H2O. इट गिव्स C6H12 काय रे? O6, बरोबर का नाही? आणि काय मिळेल? ग्लुकोज मिळेल. म्हणजे पहा, 6 कार्बन वापरले. कशामधनं घेतले 6 कार्बन? कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. हायड्रोजन लागले, हायड्रोजन कोणी दिले? वॉटरने. इलेक्ट्रॉन लागले, कोणी दिले? इलेक्ट्रॉन, वॉटरने.
ठीक आहे. आणि या प्रोसेस मध्ये बनला ग्लुकोज आणि ही जी प्रोसेस आहे कुठे झाली ही सांगा बरं. स्ट्रोमा स्ट्रोमामध्ये झाली. या रिएक्शनला म्हटलं डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन का म्हणतात? बिकॉज दिस रिएक्शन डू नॉट रिक्वायर लाईट. कधी असं लिहायचं नाही डार्क रिएक्शन अकर्स इन डार्क. ऐकून घ्या मी काय सांगतो. कधीही असं लिहायचं नाही डार्क रिएक्शन अकर इन डार्क, असं कधीच लिहायचं नाही. डार्क रिएक्शन लाईट मध्ये पण होऊ शकते, पण फक्त फरक काय, डार्क रिएक्शन जी आहे तिला सनलाईटची डायरेक्ट आवश्यकता नाहीये, तिला प्रोडक्ट लागतात. कोणते? लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट कोणते? एटीपी. दुसरा कोणता आहे? NADPH. एटीपी जो असेल कार्बनला कार्बन जोडण्यासाठी, बघा बरं इथे बॉन्ड बनला की नाही, कार्बन कार्बन बनला. हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड बनवण्यासाठी जी एनर्जी लागते ती कोण देणार आहे माहिती का? एटीपी देणार आहे. म्हणजे सनलाईट बनवून सनलाईटने एटीपी बनली. सनलाईटची जी एनर्जी असेल ती ती बनवण्यास ती वापरून काय बनवला? एटीपी बनवला. एटीपी जो असेल तो कोणत्या रिएक्शन मध्ये बनला? डार्क लाईट रिएक्शन. आता वापरला कोणत्या रिएक्शन मध्ये जाईल? डार्क रिएक्शन. म्हणजे डार्क रिएक्शन मध्ये काय वापरलं जाईल? डार्क रिएक्शन मध्ये एटीपीचा वापर केला जाईल. कशासाठी? कार्बनला कार्बन जोडण्यासाठी एटीपीचा वापर. कार्बनला कार्बन जोडण्यासाठी कशाचा वापर केला जाईल? एटीपीचा. बरोबर. आणि कार्बनला तर हायड्रोजन पण लागतील ना त्याचं रिडक्शन करायचं म्हटलं. ठीक आहे. हायड्रोजन कोण देणार आहे? NADPH2. म्हणजे NADPH2 जो लाईट रिएक्शन मध्ये बनलेला आहे तो काय डोनेट करणार आहे? तो डोनेट करणार हायड्रोजन. एटीपी काय डोनेट करणार? एनर्जी. कळालं? एनर्जी आणि हायड्रोजन यांचा वापर करून डार्क रिएक्शन मध्ये जे स्ट्रोमा मध्ये होणार आहे या रिएक्शन मध्ये ग्लुकोज बनवला जाईल. कळालं? सो डार्क रिएक्शन रिक्वायर प्रॉडक्ट ऑफ द लाईट रिएक्शन. कळालं? समजतंय का? डार्क रिएक्शन रिक्वायर्स द प्रोडक्ट ऑफ द लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट तुम्हाला डार्क रिएक्शन मध्ये आवश्यक आहेत. कळालं? पण तुम्हाला लाईट आवश्यक आहे का डार्क रिएक्शन? नाही. म्हणून या रिएक्शनला आपण डार्क रिएक्शन. सो डार्क रिएक्शन इज द रिएक्शन दॅट डू नॉट रिक्वायर लाईट. लाईट रिएक्शन इज द रिक्वायर दॅट रिक्वायर लाईट रिएक्शन रिक्वायर्स लाईट. डार्क रिएक्शन डू नॉट रिक्वायर लाईट. कळालं काय? काय डाऊट? हॅलो. सर जे एटीपी आहे ते लाईट रिएक्शन मध्ये आणि डार्क रिएक्शन मध्ये दोघीकडे युज होत आहे ना? एटीपी बनतं लाईट रिएक्शन मध्ये बाळा. एटीपी बनतं लाईट रिएक्शन मध्ये आणि वापरलं कुठे जातं? डार्क रिएक्शन. बरोबर ना? एटीपी लाईट रिएक्शन मध्ये बनला कशापासून? एडीपी ला कोण जोडला? इनऑर्गॅनिक फॉस्फेट. हे जोडण्यासाठी एनर्जी कोणी दिली? कोणी दिली एनर्जी? लाईट. लाईट काय बनला रिएक्शन. इथे? एटीपी. एटीपी बनतो कोणत्या रिएक्शन मध्ये? लाईट मध्ये. आणि डार्क मध्ये हा एटीपी वापरला. एटीपी वापरला तर काय बनेल पुन्हा? एटीपीचं ब्रेकडाऊन झालं की काय बनेल? एडीपी आणि काय? इनऑर्गॅनिक फॉस्फेट. कळालं का? पुन्हा या एडीपी ला काय मिळेल? एनर्जी मिळेल लाईटची. पुन्हा काय बनेल? एटीपी. म्हणजे लाईट रिएक्शन मध्ये एटीपी बनतो, डार्क रिएक्शन मध्ये एटीपीचं ब्रेकडाऊन. कळालं? हो सर.